नमस्कार. नमस्कार दीप्ती मॅडम, कालिंदी मॅडम, मधुरा मॅडम. नमस्कार नमस्कार नमस्कार. आपण सेशनला सुरुवात करूया आणि बाकीचे लोक जॉईन होतात तोपर्यंत आपलं रिलॅक्सेशन होईपर्यंत मला असं वाटतं की इतरही जण जॉईन होते. त्यामुळे सगळ्यांनी मॅक्झिमम वेळ आपल्याला याचा जर घ्यायचा असेल तर आपण सुरुवात करूया. नमस्कार. आय होप माझा आवाज आणि नेहमीचा प्रश्न विचारायचा राहिला, माझा आवाज आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का? आवाज कमी वाटतोय? आवाज कमी येतोय का? आज माईक फुल ठेवलेला आहे. सगळ्यांनाच आवाज कमी वाटतोय का? आता ओके, येतोय. परफेक्ट. आवाज कमी येत असेल तर ज्यांना कमी येत असेल त्यांनी जरा तुमचा व्हॉल्यूम मोठा करून बघा बरं की काही इश्यू आहे का. त्यामुळे मी असं समजते की ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे आणि आपण आता पुढे जाऊया. सगळ्यांनी डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण रिलॅक्स व्हायचं आहे. प्रत्येक अवयवाकडे बघून तिकडचा ताण सगळा सोडून द्यायचा आहे. तिकडचं जडत्व सगळं सोडून द्यायचं आहे. म्हणजे आपल्याला पूर्णपणे एक शीतलता प्राप्त होऊ शकते. काही काही अवयव खूप थकलेले असतात. काही काही अवयव दुःख देत असतात, वेदना देत असतात. तर त्या अवयवावरती थोडंसं थांबून तिकडनं संपूर्ण ताण निघून जात आहे, संपूर्ण दुःख निघून जात आहे, असं इमॅजिन करून संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. डोळे, नाक, कान, जबडा, कपाळ, गळा, मान, खांदे, हात, हाताची बोट, हाताचे पंजे, छाती, पोट, कंबर, पाठ, पाय, पायाचे मांड्या, गुडघे, पोटऱ्या, पावलं, पायाची बोट संपूर्ण शिथिल झालेलो आहोत. श्वास नाकपुड्यांकडे लक्ष देऊन येणारा श्वास आणि जाणारा उच्छ्वास बघायचा आहे. हे जेव्हा करतो त्यावेळेला आपण खऱ्या अर्थाने शरीर स्थिर झालेलं असतं आणि श्वासाकडे लक्ष दिल्यावरती आपला मनही स्थिर होतं. विचारांची जी गर्दी आहे ती हळूहळू कमी व्हायला लागेल. आपल्या मनामध्ये जी व्याकुळता आहे ती कमी व्हायला लागेल. जे वादळ आहे ते कमी व्हायला लागेल. मनाची घालमेल कमी व्हायला लागेल. फक्त आणि फक्त फोकस करून
श्वासावरती लक्ष द्यायचं आहे. आपले विचार आपल्याला दुसरीकडे घेऊन जातील. तिथे गेल्यावरती परत परत आपल्याला श्वासावरती आणायचं आहे. अशी प्रॅक्टिस केल्यावरती हळूहळू मन शांत व्हायला लागतं. मनावरचा असलेला ताण कमी व्हायला लागतो. मन आणि शरीर स्थिर ज्या वेळेला होईल, आपण आज काही लोकांना ब्लेसिंग्स पाठवणार आहोत, काही लोकांना ऊर्जा पाठवणार आहोत. आता असं इमॅजिन करायचं आहे की ही वैश्विक ऊर्जा आपल्या हातामधून आपण ज्या व्यक्तीवरती लक्ष देऊ, ज्या व्यक्तीवरती फोकस करू, ज्या व्यक्तीला समोर बघू, तिथे आपल्याला पोचवायची आहे. आता हे कसं करायचं, तर आपल्या आजूबाजूला असणारी वैश्विक ऊर्जा जी सतत आपल्याला अवेलेबल असते, उपलब्ध असते, ती आता आपण आपल्या हातांमधून आपण आपल्या इच्छित लोकांपर्यंत पाठवणार आहोत. म्हणजे काय, तर आपले हात असे आपण आशीर्वाद देताना कसे हात करतो, तसे आहेत असे इमॅजिन करायचे. आपलं हात वरती नाही करायचं, किंवा करायचे असते तर केले तरी चालते, पण दुखू शकतात बराच वेळ करून. त्यामुळे आपल्याला ही ऊर्जा या हातातून तिथपर्यंत पोहोचत आहे असं बघायचं. म्हणजे आता पहिल्यांदा आपण कुठली व्यक्ती घेणार आहोत, तर जी व्यक्ती ज्याचा आपल्याला खूप राग येतो, ती व्यक्ती आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे. त्या व्यक्तीला आपण ही ऊर्जा पाठवणार आहोत, त्याला हिलिंग साठी. एक पांढरा प्रकाश आपल्या हातातून जात आहे आणि त्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचत आहे, आणि त्या हृदयातून तो प्रकाश प्रवाहित होत आहे. त्या व्यक्तीचा राग शांत व्हावा, स्वभाव शांत व्हावा, त्रास शांत व्हावा, दुःख शांत व्हावं, अशा सगळ्या गोष्टींसाठी आपण त्या व्यक्तीला हिलिंग पाठवणार आहोत, जिचा आपल्याला सगळ्यात जास्त राग येतो. ही पांढरी ऊर्जा, पांढरा प्रकाश आपल्या हातातून त्या व्यक्तीच्या हृदयामध्ये पोचत आहे. आणि आपण हा प्रकाश, वैश्विक ऊर्जा जात आहे. जिथे आपण फोकस करतो तिथे ऊर्जा प्रवाहित होते, हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे आपण त्या व्यक्तीच्या पर्यंत हा प्रकाश पोचवत आहोत आणि त्या व्यक्तीला हिलिंग पाठवत आहोत. मनात कुठलेही रागाचे विचार, मनात कुठलेही तणावाचे विचार, मनात कुठलाही त्या व्यक्तीबद्दलचा आलेला कटू अनुभव, हे सगळं विचार करायचा नाही. निर्विकारपणे ऊर्जा आपल्याला पाठवायची आहे. आपण त्या वैश्विक शक्तीचे आभार मानायचे आहेत.
आपले स्वतःचे आभार मानायचे आहेत. आपल्या शरीराचे आभार मानायचे आहेत. आणि हा पांढरा प्रकाश जायचा थांबलेला आहे असं इमॅजिन करायचं आहे. आता आपण तो पांढरा प्रकाश आपल्या हातातून जायचा बंद झालेला आहे. आपल्या एक पांढऱ्या प्रकाशाची वरपासून खालपर्यंत आंघोळ करायची आहे. म्हणजे तो प्रकाश आपल्या शरीराला वेढून घेतलेला आहे. ती ऊर्जाने आपल्याला शरीराला ओढून घेतलेला आहे. आणि संपूर्ण नकारात्मकता आणि सगळा मळ स्वच्छ होऊन तो प्रकाश आपल्या संपूर्ण शरीराला स्वच्छ करून धरती मातेमध्ये समाविष्ट होत आहे. संपूर्ण मलिनता नकारात्मकता निघून गेलेली आहे. परत एकदा श्वासाकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आपला उजवा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे. आणि आपल्या छातीमध्ये जी स्पंदन आहेत जे आपल्याला कधी ऐकायला येत नाही ती ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. छातीचे ठोके आपल्याला ऐकायला येतील. आपल्या छातीमध्ये चालू असणारा एक नाद आपल्याला ऐकायला येईल. शांतपणे आपले कान आपल्या छातीकडे लावून हा नाद, हा आवाज, हे ठोके ऐकण्याचा प्रयत्न करायचा आहे. संपूर्ण फोकस, संपूर्ण एकाग्रता. आणि मग ही स्पंदनं आपल्याला जाणवायला लागतात. श्वास अगदी मंद झालेला आहे. आणि संपूर्ण लक्ष छातीच्या ठोक्यात. आपण जिथे हात ठेवलेला आहे तिकडेही आपल्याला स्पंदन जाणवत आहे, ऊर्जा जाणवत आहे. आणि आपल्या छातीच्या आतमध्ये आपल्याला स्पंदन जाणवत आहे, ती ऐकायला येत आहे. हे सगळं अनुभव घ्यायचा आहे. आणि आता हे करत असताना आपल्या आतमध्ये कुठली भावना आहे? आपण निर्विकार झालेलो आहोत का, न्यूट्रल झालेलो आहोत का, की राग आहे, फ्रस्ट्रेशन आहे, दुःख आहे? आता आपण कुठल्या भावना जगत आहोत हे शोधण्याचा किंवा हे समजण्याचा प्रयत्न करायचा आहे. आनंद वाटतोय, समाधान वाटतंय, छान वाटतंय, हे सगळं करत असताना नक्की कुठला भाव
फक्त छातीचे. ओके, फक्त छातीची स्पंदन. आता हात आपल्याला काढायला हरकत नाही. परत श्वासावरती लक्ष. संपूर्ण शरीर हलकं झालेलं आहे. आता आपल्या शरीराकडे लक्ष आणायचंय. आपण जिथे बसलोय, जिथे ध्यान करतोय, तिथे लक्ष आणायचंय. त्या खोलीमध्ये लक्ष आणायचंय. खोलीमधील आवाजांकडे लक्ष आणायचं. खोलीतील आवाजाच्या बाहेर लक्ष आणायचं. खोलीच्या बाहेरील आवाजांकडे लक्ष आणायचं. आणि दोन्ही हाताचे तळवे एकमेकांवरती घासून आपल्या डोळ्यांवरती ठेवायचे आहेत. आणि जेव्हा तुम्ही रेडी असाल त्यावेळेला डोळे उघडायचे आहेत. किती जणांनी स्पंदन ऐकली? ज्यांनी ज्यांनी ऐकली त्यांनी मी म्हणून टाईप करा. हे खूप इफेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला जर एखादा काही त्रास असेल, एखादा आजार असेल किंवा एखादा असेल तर तुम्ही पूर्णच्या पूर्ण कॉस्मिक एनर्जी त्या भागात जात आहे, तिकडचं हिलिंग झालेलं आहे, तिकडनं आपण हे केलेलं आहे, क्लीनअप केलेलं आहे, हे इमॅजिन करायचं. आणि बरोबरीने आपण ज्या वेळेला ऊर्जा आपल्याला राग येणाऱ्या व्यक्तीला पाठवतो त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल की आपल्या आतमध्ये भावना काय असतात. तर किती जणांनी 3 गोष्टी मला विचारायच्या की एक तर तुम्ही राग येणाऱ्या व्यक्तीला ऊर्जा पाठवताना आपल्या भावना आपल्याला
बघता आल्या का? म्हणजे राग वाटत होता, न्यूट्रल वाटत होतं, आनंद वाटत होता, खूप वाटत होतं की हे का, त्याला काय, हे असं का, तसं का, वगैरे वगैरे, नकारात्मक सकारात्मक जे काय असेल ते आपण बघू शकलो का, हे एक थोडस टेस्ट करा. दुसरं, आपल्याला ज्या वेळेला छातीवरती हात ठेवला त्यावेळेला स्पंदन काहीच वाटत नव्हतं. परफेक्ट. आय फेल स्टील नो सॉरो, नो पेन, नो हॅपीनेस व्हेन आय केप्ट. छातीवरती हात ठेवले असताना तेव्हाच नाही प्रश्न विचारला मी. प्रश्न असा विचारला, प्रश्न नंबर 1, आपण ज्या वेळेला त्या राग येणाऱ्या व्यक्तीला ब्लेसिंग्स पाठवले, त्या राग येणाऱ्या व्यक्तीला हिलिंग पाठवलं, त्यावेळेला आपल्याला काय वाटलं, त्यावेळेला आपल्या मनात काय विचार होते, हा प्रश्न नंबर 1 होता. प्रश्न नंबर 2, आपण ज्यावेळेला छातीवरती हात ठेवला त्यावेळेला आपल्याला छातीच्या आतली स्पंदन जी आहे ती स्पंदन आपल्याला ऐकता आली का, आणि स्पंदन चालू असताना पूर्ण फोकस स्पंदनांवर होता, त्या हार्टबीट्स वर होता, की मनामध्ये विचार चालू होते. असं सगळं जरा थोडस 2-3 गोष्टी खूप महत्वाच्या होत्या या याच्यामध्ये. त्याच्यावरती तुम्ही जर लक्ष दिलं तर स्पंदन ऐकली, भावना कळल्या, आणि त्या व्यक्तीला ब्लेसिंग्स पाठवताना ह्याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की ते आपण जे ऊर्जा पाठवतो ती कट होणं खूप महत्वाचं आहे. आपण आपल्याकडनं दुसरीकडे कुठेही एखादी गोष्ट पाठवत असू तर ते कट करणं आणि क्लीनअप करणं हे क्लोजिंग असणं महत्वाचं आहे. फोकस हार्टबीटवर. व्हेरी गुड. किती त्रास दिला ते आठवलं पण राग आला. म्हणजे आपलं हिलिंग ऑलरेडी होत आलेलं आहे, याचा अर्थ असा आहे. आपलं ज्या वेळेला हिलिंग होतं त्यावेळेला आपण त्या दुसऱ्या व्यक्तीला हील करायला तयार होतो. आपल्यामध्येच जर रागाची भावना आहे म्हणजे आपण त्याला अजून आपल्या आतल्या गोष्टींना हील झालेलं नाही, आपण हील झालेलं नाही. तरी ज्या वेळेला आपण स्वतः हील होतो त्यावेळेला आपण दुसऱ्याला ते वेगळ्या पद्धतीने हे करू शकतो. I am not angry with anyone presently, but imagining I was angry with somebody else and blessings I had. तुम्ही राग नसेल तर राग कशाला जबरदस्ती आणायचा. कोणीतरी असणार ना ज्याच्याशी राग होता, आता नाही तर 10 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी. अशा व्यक्ती आपल्या आयुष्यात असतात की ज्यांच्याशी आपलं भांडण झालेलं असतं, ज्यांचा आपल्याला त्रास झालेला असतो. त्या गोष्टींना, त्या व्यक्तींना, मग तो आपला नातेवाईक असून दे, तो आपला बॉस असून दे, एखादा पूर्वी सोडलेला जॉब असून दे, एखादा पूर्वी सोडलेली शाळेतली कोणी शिक्षक असून दे, कॉलेजमधलं कोणी असून दे, मित्र-मैत्रीण, कोणीही जगातली व्यक्ती असेल ज्याचा आपल्याशी वादंग झालेला आहे, अशा लोकांना आपण ब्लेसिंग्स पाठवलं तर आपल्या आतमध्ये हिलिंग होतं आणि त्या व्यक्तीलाही आपण हील करतो. त्या क्षणी ब्लेसिंग्स आणि डोळ्यात पाणी वाहत होतं. ओके, पाणी प्रकाश पाठवता आला आणि क्लोजिंग करता आली. व्हेरी गुड. स्पंदनं जाळवली, थोड्या प्रमाणात ओझे कमी झाले. व्हेरी गुड, फॅन्टास्टिक. असंच आपण हे करायचं म्हणजे आपल्याला आतून हलकं वाटतं, आपल्याला आतून अशाच पद्धतीने. आता फॉर एक्झाम्पल 3-4 ठिकाणी आपण करू शकतो. एक तर छातीवर ठेवून करू शकतो, आपल्या हातावरती हाताची पण स्पंदनं ऐकता येतात. अशी वेगवेगळ्या ठिकाणी स्पंदन ऐकण्याचे पॉइंट्स असतात जे आपण ऐकू शकतो. पण छातीवरती पटकन होतं त्यामुळे मी नेहमी छातीवर सांगते, कारण इट इज व्हेरी इझी. आणि ते जर केलं तर आपण सगळे विचार त्याच्यामुळे आपण सगळे विचार स्टेटस्कोप वापरला जातो. स्टेटस्कोप डॉक्टर लोक अशासाठी वापरतात कारण त्यांना काहीतरी त्याच्यातनं गोष्टी कळतात, आपल्याला काही कळत नाही. त्यामुळे आपल्याला ती स्पंदनं ऐकण्यासाठी स्टेटस्कोपची गरज नाही. कारण आपल्याला डायरेक्ट ऐकायचं, म्हणजे आय मीन टू से ज्या वेळेला स्पंदन ऐकण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेला आपण त्यावेळेला आपल्याला काय होतं, आपल्याला डायरेक्ट आवाजाकडे फोकस ठेवायला लागतो, त्या स्पंदनाकडे फोकस ठेवायला लागतं आणि त्याला फोकस खूप लागतो. स्टेटस्कोप लावल्यावरती पटाक्कन ऐकायला येतात आणि ते त्यांचं टूल आहे ह्याचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की स्टेटस्कोप नको, आपण स्वतःच करूया, कारण त्याच्यामुळे आपण फोकस होतो. तर या 3-4 पॉइंट्स या मेडिटेशन मध्ये थोडेसे लक्षात घेतले, तुम्हाला लक्षात. अदरवाईज तुम्ही येस अवयव हिलिंग साठी हे टेक्निक्स वापरू शकता. म्हणजे तुम्हाला सर्दी झाली आहे तर सर्दी नॉर्मली डोक्यामध्ये साठते, तर आपण डोक्यामध्ये बघायचं तिकडनं सर्दी पूर्ण पातळ झालेली आहे, निघून गेलेली आहे, तिकडे पूर्ण हिलिंग झालेलं आहे वगैरे अशा गोष्टी. किंवा पाय दुखतोय, हात दुखतोय, काहीतरी पाय लचकलाय तर तिकडे पण पूर्ण
हिलिंग पाठवून किंवा तिकडे ऊर्जा पाठवून आपण तिकडचं क्लिनिंग असं वेगवेगळ्या अवयवांसाठी करू शकतो. ताप आलाय तर ताप आला असेल तर पूर्ण शरीराला व्हाईट लाईटनी कव्हर करायचं. पूर्ण शरीरातून नकारात्मकता जाते, निगेटिव्ह एनर्जी जाते आणि पूर्ण म्हणजे मी तर रात्री झोपताना पण ह्या गोष्टी करते. म्हणजे रात्री झोपल्यावरती आपण इतकं अंग सोडून द्यायचं ना की पूर्णपणे हलकं वाटलं पाहिजे. म्हणजे पिसासारखं हलकं वाटलं पाहिजे. इतकं अंग सोडून द्यायचं. म्हणजे पूर्णच्या पूर्ण भार असा बेडवर टाकून द्यायचा आणि आपण एकदम पिसासारखं हलकं व्हायचं आणि वरतून युनिव्हर्सल एनर्जी पूर्ण शरीराला हील करते. पूर्ण व्हाईट लाईट येतोय आणि पूर्ण हे होतंय आणि आपल्याला वरतून गायडन्स मिळतोय. वरतून आपल्याला हिलिंग होत आणि सगळ्या गोष्टी रात्री झोपल्यावरती रिपेअर होतात आपण सकाळी उठेपर्यंत. असं तुम्ही असं प्रोग्राम लावून झोपा आणि मग बघा रात्रीच्या रात्री आपण अनेक गोष्टी सबकॉन्शियस माइंडला आधी खूप काही गोष्टी करू शकतो. अशी थोडीशी सवय लावू शकतो. म्हणजे पाय दुखतोय तर पाय माझा आता मी हिलिंग करते आणि रात्रभर हिलिंग चालू आहे. सकाळी उठल्यावरती तो पाय माझा पूर्णपणे बरा झालेला आहे आणि त्या सगळं क्लोजिंग करताना स्वतःला धन्यवाद द्यायचं कारण आपण माध्यम आहोत म्हणून. त्या ऊर्जेला धन्यवाद द्यायचा कारण त्या ऊर्जेमुळे सगळं होतंय आणि तिसरं आपलं शरीर आहे म्हणून कारण शरीरामुळे ते प्रवाह वाहतो. वी आर द मीडियम म्हणून या 3 गोष्टींना धन्यवाद देऊन क्लोज करायचं. लक्षात आलं सगळ्यांना? आय होप सगळ्यांना क्लिअर झालं असेल. कोणाचा अनुभव शेअर करेन. व्हेरी फॅन्टास्टिक. ऊर्जा कट झाली की नाही कसं समजायचं? कट करायची म्हणजे थांबली ऊर्जा. जाताना जशी समजते तशी थांबलेली पण समजते ना. आपण हिलिंग पाठवतोय त्यावेळेला ऊर्जा जाते असं दिसतं आणि मग आता थांबवल्यावरती कट केले आणि आता ती जात नाही असं दिसतं. दॅट इज व्हॉट इज क्लोजिंग. हे सगळं इमॅजिनेशन असतं, कळलं की नाही? आणि इमॅजिनेशन मध्ये आपण त्या गोष्टी ऍक्च्युली ऊर्जा प्रवाहित करतो. आपण जसं देवाच्या समोर प्रार्थना करून आपण देवाला नैवेद्य अर्पण करतो म्हणजे समोर एक ऊर्जा आहे. ऊर्जा रूपी पण आपण मूर्ती रूपात बघत असतो त्या ऊर्जेला आणि त्याला एक आपण काहीतरी नाव असतं आपलं की गणपती, सरस्वती वगैरे वगैरे. तर आपण त्यांना अर्पण करतो म्हणजे या सगळ्या गोष्टी एनर्जी लेवल वरतीच चालू असतात. लक्षात येतं ना? त्यामुळे हे सगळे इमॅजिनेशन आणि व्हिज्युअलायझेशननी आपण ते घडवून आणतो आणि त्याचे प्रूफ आपण ह्याच्या आधी अनेक ठिकाणी बघितलेले आहेत की कसं आहे. त्याच्यामुळे आजचं सेशन मला असं वाटतं की तुम्हाला चांगलं जमलं असेल आणि कळलं असेल काय केलं. त्यामुळे आजचं सेशन आपण इथेच थांबवत आहोत. परत एकदा भेटूया पुढच्या गुरुवारी 7 वाजता. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.